आता गेले दोन दिवस पैसे वाटत आले झोपले सगळे। प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार विजय मुलगा आणि त्यांचे 50 इतर कार्यकर्ते नाव घेतात मी चालू आहे। सकाळी आम्ही 11 वाजता ST स्टँडचा बूथ ITIचा बूथ प्रभाग 5चा तिथे आमच्या बूथ प्रमुखाने 2 वेळा तर तक्रार दाखल केली निवडणूक आयोगाकडे त्या अधिकाऱ्याकडे की चिठ्ठी तुमची आतमध्ये येत आहे भाजपची। ॲक्च्युली चिठ्ठी ही 100 मीटरच्या बाहेर लागते या आतमध्ये होती। 2 वेळा तक्रार नोंद केलेली तिथं ॲक्च्युली तेव्हा काय कारवाई झाली नाही आमच्यावर। तसंच युनियन स्कूलच्या इथं 100 मीटरच्या परिघाच्या बाहेर ॲक्च्युली बूथ असतो प्रत्येक उमेदवाराचा। त्यांचे सगळे बूथ सोडून बूथ मोकळे तिथं फक्त चहा नाश्ता आणि आतमध्ये कोण पाणी देतोय कोण वडापाव देतोय आणि आजी मावशी कमळ 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 चिठ्ठी बी ती कमळाची। आमचा एक कार्यकर्ता आहे महेश म्हणून तो खाली गेला रिमांडला गेला होता दुपारी सांगायला पैसे वाटते मला बघायला। तर तिथं ते म्हणला निवडणूक दाखवायला गेला ही चिठ्ठी आपली कशी आली 100 मीटरच्या परिघातामध्ये। तर त्या निवडणुकीआधी काय कारवाई केली नाही। त्याचा मुलगा आला आमच्या कार्यकर्ता जातीवादक शिवेळ गेली जातीनं आणि 50-60 जणांनी आपण मारलेलं आहे आणि या डिपार्टमेंटने 5-5 कोटी रुपये घेतलेत आणि त्यांना सहकार्य करतात। होमगार्डला सांगितलं ही माणसं आत नको तो होमगार्ड बोलतात आमचं काम नाही ते पोलिसांचं काम आहे आणि पोलीस अजिबात लक्ष दिलं नाही। या सगळ्या अधिकाऱ्यांनी 5-5 कोटी आणि कर्मचाऱ्यांनी 20-20 लाख रुपये घेतले।